एक सासरं असेही. उन्हाळ्याची कडक दुपार होती. आकाशात सूर्य जणू जमिनीच्या अगदी जवळ येऊन बसला होता. अशा तीव्र उन्हात 5 महिन्यांची गरोदर असलेली शोभा हळूहळू गावातील रस्त्यावरून गाडीवर तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत तिच्या जुन्या सासरी चालली होती. तर ती जात असताना ऊन खूप होते. तरीही तिच्या चेहऱ्यावर शांत सकाळीसारखे तेज होते. कारण ती जात होती तिच्या जुन्या सासरी, जिथे तिच्या पहिल्या पती अक्षयसोबतची सर्वात गोड, सर्वात जिवलग वर्षे गेलेली होती. आज तिचा दुसरा नवरा उदय तिला घरासमोर सोडून गेला होता. तू आरामात जा, काळजी घे, कामावरून येताना मी तुला घ्यायला येईन, असं म्हणत तो निघून गेला होता. उदय वाईट नवरा नव्हता, पण तो शांत, कमी बोलणारा आणि थोडासा अंतर राखूनच वागणारा. शोभाला तिच्या जुन्या सासरच्या घराची आठवण झाली. ते घर म्हणजे तिच्यासाठी मायेचा कुंडच होता. शोभा थकून भागून घरासमोर पोहोचली. तिने कंपित हाताने बेल वाजवली. आतील अंगणात मंगलबाई कपडे धुत होत्या, तर संतोषराव पेपर हातात धरून उन्हात वाळत ठेवलेल्या कपड्यांकडे बघत बसले होते. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. आणि अचानक आवाज येतो, आहो, कोणीतरी बेल वाजवते, जाऊन बघा ना, असं मंगलबाई म्हणाल्या. संतोषराव उठले, दार उघडले आणि तिथेच क्षणभर थांबले. दाराशी उभी होती शोभा. अगं मंगल, ताबडतोब ये, आपली शोभा आलीये. त्यांच्या आवाजात आश्चर्य, आनंद आणि प्रेम तिन्ही मिसळले होते. मंगलबाई धावतच आल्या. बाळा, शोभा, त्या असे तिला मिठीत सामावून घेत म्हणाल्या. मायेचा तो स्पर्श शोभाच्या मनातल्या तुटलेल्या जागांना जोडून टाकत होता. घरात चहाची उकळी येऊ लागली आणि वातावरणात एक जुनी ओळखीची ऊब भरून राहिली होती. कशी आहेस ग? संसार कसा चाललाय? असं मंगलबाई विचारत होत्या. छान चाललाय आई. तुमची आठवण आली म्हणून सहजच आले इथे. शोभा हळूच हसली. अगं, सांगितलं असतंस तर तुझ्या आवडीचे पदार्थ करून ठेवले असते ना मी. मंगलबाईंचा आवाज हा अगदी आईसारखा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा होता. शोभा म्हणाली, आई, मी तुमच्यासाठीच डबा घेऊन आलीये. तुमची घराची आठवण आली म्हणून सहजच आले. हे ऐकून मंगलबाईंच्या डोळ्यात आनंद चमकला. दोघी मग किचनमध्ये गेल्या. शोभा करत असलेली प्रत्येक हालचाल मंगलबाई निहाळत होत्या. कापसासारखी हलकी तिची साडी होती. हातातल्या हिरव्या बांगड्या, गरोदरपणामुळे गोल झालेली कंबर आणि चेहऱ्यावर उमटलेली प्रसन्नता. गरोदरपणा फार सुंदर दिसतोय तुला, असं मंगलबाई मनातच तिला म्हणत होत्या. शोभा जेवण वाढण्यासाठी उठली. अगं बस तू, मी वाढते, मंगलबाई म्हणाल्या. नाही आई, आज मला करू दे तुम्ही, किती दिवसांनी आली मी. ती हसली. त्यानंतर शोभाने डब्यातून आणलेले गोड पदार्थ ताटात मांडले. संतोषराव आश्चर्याने म्हणाले, आज एवढं स्पेशल काय आहे? एवढे गोड पदार्थ आणलेस? शोभा थोडी स्थिर झाली. तिचा आवाज मंदावला. बाबा, तुम्ही विसरलात का? आज माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस आहे. क्षणभर त्यानंतर घर शांतच झालं. मंगलबाईंचे हात देखील आपोआपच पाण्याने भरले. संतोषरावांनी चष्म्याच्या मागून आपले डोळे पुसले. अगं बाळा, हो, विसरलोच अगं आम्ही. शोभाच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी तिने मृदू हास्याने पुसलं आणि म्हणाली, चला चला जेवूया. आजचा दिवस रडून नाही तर आठवणींनी साजरा करूयात. जेवणानंतर शोभा आणि मंगलबाई दोघीही बागेत गेल्या. बागेत विविध रंगांची फुलं फुललेली होती.
संतोषरावांची बागकामाची आवड अजूनही तशीच ताजी होती. शोभा म्हणाली, आई, अक्षय रोज माझ्यासाठी फुलांचा गजरा आणायचा ना? शोभा असं बोलत होती तेवढ्यात एक सुंदर फुलपाखरू तिच्या हातावर येऊन बसलं. आई बघा ना, हे फुलपाखरू किती सुंदर दिसते. हे झाल्यानंतर शोभाने फुलं तोडून एक सुंदर हार तयार केला. ती तो हार घेऊन हॉलमध्ये अक्षयच्या फोटोसमोर गेली. हार लावताना तिच्या डोळ्यात परत पाणी आले. आई बाबा, आज जर अक्षय असता ना, आपण सगळे किती आनंदात असतो. हो ग शोभा, नशिबाने आपल्याला खूप लवकर सोडलं त्यानं. मंगलबाईचा आवाज यातच थरथरला होता. थोड्या वेळाने शोभा तिच्या जुन्या खोलीत गेली. भिंतीवर अजूनही तिचा आणि अक्षयचा दोघांचा एकत्र फोटो असलेला लटकवला होता. तिच्या पोटाला हात लावत ती म्हणाली, अक्षय, तुझ्या वाचून किती काही बदलले. जर हे बाळ तुझंच असतं ना, तर मी आयुष्यभर फक्त याच बाळाच्या आशेवर जगले असते. नंतर अजून तिच्या पोटावर तिने हळूवार हात फिरवला आणि डोळे मिटले. थोड्या वेळाने तिचा आराम करू झाल्यानंतर ती बाहेर गेली. मंगलबाई आणि संतोषराव दोघेही तिथेच होते. शोभा, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे, असं संतोषराव म्हणाले. शोभा त्यांच्याकडे पाहू लागली. बाळा, तू इथे आलीस ते आमच्यासाठी खूप मोठं आहे. तुझा संसार उदयसोबत चाललाय हेही आनंदाची गोष्ट आहे. पण एक सांग, तुला कधी आमच्याकडे परत यावंसं वाटतं का? शोभाच्या डोळ्यात आश्चर्यपणा जाणवत होता. मंगलबाई तिचा हात धरून म्हणाल्या, अक्षय गेल्यापासून तू आमची सून नाहीस, तर तू आमची मुलगी देखील आहेस. आणि तुझ्या पोटी वाढणारं बाळ हे आमचं नातवंड नाही का? तुला कशाचीही गरज लागली तर तू हक्काने आम्हाला सांग. तुझ्या नवीन सासरी देखील तुला काही त्रास होत असेल तर तो बिनधास्तपणे आम्हाला सांग. कोणी काही बोलत असेल तरीही तू सांग. मन मोकळं कर. इथे मन मोकळं करण्यास तू येऊ शकतेस. शोभाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आई, तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने माझ्या नवीन सासरकडचे सगळे अगदी चांगले आहेत. मला सगळे खूप जपतात. अगदी तुमच्यासारखेच आहेत. त्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी जेव्हा उदय तिला घ्यायला आला तेव्हा त्याने शोभाला तिथे आनंदी पाहिलं. मंगलबाई व संतोषरावांनी उदयला घरात बोलवलं. संतोषराव म्हणाले, उदय, तुझी आणि शोभाची जबाबदारी आमचीही आहे. आमच्या घरात तुम्हा दोघांना नेहमी जागा असेल. पुन्हा थोडा वेळ आणखी काही गप्पा झाल्या. त्याच्या बोलण्याने, हसण्याने अख्खा दिवाणखाना आनंदाने भरून गेला होता. त्याचं वागणं मंगलबाईंना आणि संतोषरावांना अक्षयची आठवण करून देत होतं. शोभा निघण्याच्या तयारीत होती. ती तिची बॅग घेऊन बाहेर आली आणि ती तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत मंगलबाईंचा आणि संतोषरावांचा निरोप घेऊन तिच्या दुसऱ्या सासरी निघून गेली. आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.